एखाद्या वेळेस म्हशीच्या तोंडात टाकली असती तर ठीक आहे, दूध निघन. गाढव काय देणार आहे? गाढव काय देणार आहे? मला असं वाटतं गाढवालाही साधं समजू नये. एखाद्या वेळेस म्हशीचं दूध लेकराला चांगलं नसतंय. म्हशीचं दूध लेकराला, आमदार साहेब थोडंसं मागं पुढं सरका, लय भिजता तुम्ही. म्हशीचं दूध लेकराला चांगलं नसते, गाईचं असते. पण हेही दूध निरसं जर लेकराला चारलं पाजलं तर लहान लेकराच्या पोटातलं येते. पण हे बाकीच्या दुधानं आलेलं पोटातलं दुरुस्त करायची ताकद गाढवाच्या दुधात. म्हणून आमच्या कॉलनीत एक बाई आली, तिच्या नवऱ्याच्या हातात गधी गाढवी, आणि ते दूध घ्या दूध घ्या दूध घ्या दूध घ्या. आता शिकलेल्याच्या बायका जर त्याचे नवरे नोकऱ्याला यायला त्याला त्या गावांवरच बाहेर आल्या. गाढवी बुजू लागली, म्हणजे गधीनं पण गावांवरल्या बायकायला स्वीकारलं नाही. बुजू लागली गधी. हो, ती भेऊ लागली कोण आले, कारण तिनं लुगड्यातल्या साड्यातल्या बायका पाहिल्या, महाराष्ट्रातल्या गावांवरल्या नाही पाहिल्या. या दणादणाच आल्या बाहेर. तर ती बुजू लागली. तर ती गधीजीच्या ज्याच्या हातात होती ते म्हणे, अरे तुम्ही लुगडं नेसून या, आमची गधी बुजायली. बुजणं कळतं ना तुम्हाला, म्हणजे भ्याली. गधी सुद्धा भेऊ लागली ना गधी दादा. मग त्या पुढं आल्याच्या नंतर एक लुगड्यावाली म्हातारी आली, बाई दूध पाहिजे. वाटी घेऊन आली. आता वाटीत दूध कशी देईन ती? 5 ml दूध दिलं 150 रुपयाला आमदार साहेब. त्या लेकराला पाजल्यावर पोटातलं कायमचं राहिलं. कुस काय म्हणता तुम्ही? माझ्या लहानपणी गायवाडा करीत होते. गायवाडा दीपावळीच्या परेडमध्ये शेणाचा करायचे माऊली महाराज. तर त्याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये गाढव करत होते. गाढव, कारण जगाचा मालक ज्या वेळेला रात्री जन्माला आला ना, गोकुळात ज्या वेळेला वसुदेव कृष्ण परमात्म्याला घेऊन आले त्यावेळेला सर्व प्राणी शांत होते. गाढव कोण्याही टायमाला लोळत नाही आणि कोण्याही टायमाला भुकत नाही. पण ज्या वेळेला जगदानंद कंद जगतपती विटेवरचे मालक द्वारकेमध्ये वसुदेवाच्या डोक्यावर असलेल्या सुपात प्रवेश करतात, गोकुळात प्रवेश करतात, त्यावेळेला गाढव बुबुक्कार करते. म्हणून त्या गायवाड्यात गाढव करण्याची पद्धत होती. कारण विश्वाच्या मालकानं प्रत्येक प्राणी निर्माण केलाय ना, ते त्याच्यात तुमच्या सोयीसाठी केलाय. तुम्हाला वाटत असेल लोक डुकराला घाण म्हणतात. एक जण म्हणला डुक्कर तयार कशाला केलं? ज्यांना अक्कल नाही ते रस्ते नीट करण्यासाठी डुकराला केले. आजही बी नाकली लोक आहेत का नाही आमदार साहेब? किती शासन सुविधा देतंय तुमचं सगळ्या गोष्टी, तरी पण रस्त्यावर बरीच काही डुकरं असतात का नाही? तर या 2 पायाच्या येडपटायनं केलेली घाण दुरुस्त करण्यासाठी डुकराचा जन्म आहे. कसं काय म्हणता तुम्ही त्याला वाईट? आपण वाईट नाही म्हणायचं कोणाला, आपला तो अधिकार नाही. मग हे सर्व तार्किक लोक म्हणत होते, बुद्धिवादी लोक म्हणत होते, नाना प्रकारचा अभ्यास केलेले लोक म्हणायचे गाईच्या तोंडात कावड टाकली शक्य होतं, म्हशीच्या तोंडात टाकली शक्य होतं, गाढवाच्या तोंडात का? तर भक्ती पुरुषार्थ आपला याचा श्रेयवाद तपासण्याची ताकद श्रुतीकडे होती. श्रुतीकडे होती. आणि श्रुती जगातली पहिली पत्रकार पुरंदास स्वामी, पहिली पत्रकार श्रुती. आणि श्रुतीकडे तो पत्र न्याय दिला आणि श्रुतीने यमधर्माच्या दरबारात न्याय आपलं परिपत्रक दाखल केलं. आणि यमधर्मानं सांगितलं सगळ्या विद्वानांना, तुम्ही एवढ्या वर्षापासून कावड देवाला समर्पित करता, त्याचं इतकं पुण्य, एवढं पुण्य. आणि गाढवाच्या तोंडात एकच कावड टाकली, त्याचं इतकं पुण्य. म्हणजे एक प्राणी तुमच्या पाण्यानं वाचलाय, त्याचं पुण्य इतकं मोठं आहे. यमधर्मानं सांगितलं ते मोजण्यासाठी माझ्याकडं तराजूच नाही. म्हणून गोरगरिबावर नाही, मुक्या प्राण्यावर दया करणारा सुद्धा साधूच्या यादीत येतो. म्हणून ज्यांचा अभंग आहे त्यांनाच पुरावा द्या. एक पुरावा मानतो. मंगळवेढ्याचं धान्याचं कोठार सांभाळायला समर्थ सद्गुरू श्रीगुरू वारकरी संप्रदायाचे कीर्तन परंपरेतले आधर्यू, कीर्तन परंपरेचे जनक, वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबपर्यंत पताका फळकवणारे
संत शिरोमणी नामदेवरायांचे वडील मंगळवेढ्याचं भांडार बेले मामा सांभाळायला होते. आणि दुष्काळ पडला. बिदरच्या बादशाच्या ताब्यात होतो तो. बिदरचा बादशाह हा मुस्लिम समाजाचा राजा आहे. धान्याचा संग्रह केलेला होता. राजा असल्यामुळं समाजावर कधी संकट येईल, कधी आपत्ती येईल, त्या काळात आपण ती वाटू, समाजापर्यंत पोचू, अशा दूरदृष्टीचा राजा. दूरदृष्टीचा राजा. तुम्हालाही सांगतो राजू साहेब, आमच्यासाठी गाडी नाही उभी केली तरी चालेल. भलं मी जरी जात असेल वसमतून, तुम्ही असताल तर उभी करू नका, पण शेतकऱ्यासाठी गाडी उभी करा. नको वाटेल तोपर्यंत खुर्ची देईल मारुतीराय. कारण तुम्हाला सांगतो, काही महाराजांना राग येईल पुरंदास स्वामी, पण आपला महाराजपणा सिद्ध करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात. आमदार साहेब, शेतकऱ्यात. त्याचं कारण सांगू तुम्हाला. कारण महाराज होण्यासाठी माळा लागत्यांना, एक तर तुळशीची लागेल किंवा रुद्राक्षाची लागेल. आणि रुद्राक्षाची आणि तुळशीची माळ शाकाहारी लोकांना लागते. आणि शाकाहार तयार करायची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे. जगात कोणीच करू शकत नाही. म्हणून जेवढी शासनाच्या, आता ज्या त्या कालामध्ये खालीवरी चढ उतार, बदल उतार सगळे काही निसर्गात जसे असतात तसे तुमच्या राजकीय क्षेत्रात सुद्धा होतात. पण ज्या वेळेला चढता काल असेल, अशा काळामध्ये जितके शेतकऱ्याचे प्रश्न मिटवता येतील तितके आमदार साहेब मिटवा. कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त विठाला. आता एक अल्पसंतुष्ट एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही एखाद्या महाराजाचं दर्शन घेऊन त्याला 10,000 रुपये दिले, तो एकटा सुखी होईल. एकटा सुखी होईल. पण उदाहरणार्थ कॅनल आहे, त्या कॅनलची चारी जर अशी जोडीत 20 किलोमीटरमध्ये नेली तर तितका परिसर पाण्यानं ओथंबून भरेल. आणि त्या परिसरात प्राप्त झालेलं द्रव्य अखंड सप्तामध्ये खर्चिल्या जाईल. म्हणजे कोट्यावधी महाराजांचे पोशिंदे तितका. राजा हा समाजानं मुसलमान आहे. बेले मामा भांडार लोकायला न्या म्हणणारा हिंदू आहे. कुळानं शिंप्याच्या कुळातला आहे. टेलर आहे. जुनी भाषा शिंपी. हिंदी भाषेत उत्तर भारतातली भाषा सांगायचं तर दर्जी वारकरी बुवा. दर्जी म्हणजे शिंपी. कबीरांच्या भाषेमध्ये शिंप्याच्या कुळातले आहेत. म्हणजे हिंदूच्या कुळातले आहेत, गंध लावणाऱ्याच्या कुळातले आहेत, वारकरी परंपरा आहे. आणि राजा मात्र समाजानं मुस्लिम आहे. मग लोकायला असं वाटलं, आता विरोध करणारी लोक असतील, प्रचंड लोक असतील, प्रचंड लोक असतील. आणि मग न्या बांधून फरमान सोडं घेऊन या. पण महाराज ते फरमान सोडणारा हा शब्द आपल्या मराठवाड्यातला आहे. कारण आपल्यावर निजामाचं राज्य होतं. आपल्यावर इंग्रजाचं राज्य नव्हतं, आपल्यावर निजामाचं होतं. फरमान सोडलं. आणि राजाचं परिपत्रक, सोप्या भाषेत सांगायचं कोर्टाची समज घेऊन जाणारा बेली, हा नामदेवरायाच्या दामाजी पंथांच्या घरी जायच्या अगोदर आमदार साहेब पंढरपुरातल्या मालकानं विठू नाईकाचं रूप घेतलं. विठू नाईक. आता ते कुळानं कोण होते ते माईकवर सांगणार नाही, कारण काळ विचित्र आहे. कारण आपण सगळ्या आचारसंहितेनं बोलत जावा. काळ विचित्र. या काळामध्ये काही गोष्टीला जिभेला ब्रेक द्यायचा, लगाम द्यायचा, टाका द्यायचा. पुरंदास स्वामी, आपल्याला जरी अभ्यास असेल तरी ते बोलायचं नाही. ते विठू नाईक अमक्या कुळातले होते. आणि विठू नाईकाचं रूप घेतलं आणि बादशाच्या दरबारात मुजरा केला. हयात मायबाप हयात, जोहार मायबाप जोहार, मी कायापुरीचा. ओ जोहार मायबाप जोहार, मी कायापुरीचा. फाटकं तुटकं पांढरं पागुट, गुडघ्याच्या खाली 2च बोट धोतर. कधी गुडघ्याची वाटी सुद्धा झाकली नाही, इतकंच धोतर. अंग सगळं उघडं. हातामध्ये काठी, त्या काठीला घुंगरं आहेत वरच्या टोकाला. नर्मदा परिक्रमेत काही घुंगराच्या काठ्या घेऊन चलत होते. हो, बेले पाटलांनी नर्मदा परिक्रमा केली. वा. मला एक घडी, तुम्हाला जास्त घड्या. आमदार साहेब एकच केली तो उभं राहून कीर्तन करता आलं नाही. तर अपघातापासून मला करता येत नव्हतं. माझा आजारच गेला कायमचा कमरेचा.
काय आपल्या तीर्थात ताकद आहे, आपल्या देवतेमध्ये किती ताकद आहे, किती मोठी पुरुषार्थ आहे आपल्या याच्यात. उघडं शरीर आहे, काळं ठक्क शरीर, खांद्यावर लहानशी घोंगडी आहे. जोहार मायबाप. बादशाह सिंहासनावर बसलेला आहे. प्रधानजी, महामंत्रीजी, मंत्रीजी, गुमास्ता, प्यादा, स्तुतिपाठक, खबरदार, माणसं सगळी सज्ज. बोलिये जहापणा. कोण आहे? कोणी आतमध्ये येऊ दिलंय? दारातल्या भालदारानं सांगितलं, सरकार हाती लगान नाही देता. हिंदी येत नाही मला, आकारात बोलतो. हातच लावू देत नाही अंगाला. अरे तुम्ही एवढे मोठे भारदस्त लोक, तुमच्याकडे भाले तर तलवारी येते, हात लावू देत. तलवार सोडून द्या, तितक्या जवळच जाता येत नाही. महाराज विश्वाच्या मालकाचं कवर येते. हो, कारण ते देव आहे महाराज. सीताई साहेब बसल्या, ती जागा राम राम म्हणायची. मी परवाला उदाहरण सांगितलं तुम्हाला तिथं चुडाव्याला. भगवंत आहेत, भगवंत आहेत. बादशाहनं सांगितलं, सरका बाजूला. नुसतं बघ यादा आमच्या विठू नायकांना बघितल्याबरोबर बादशाह सारखे पाहत होते, डोळ्याची पापणं सुद्धा हलत नव्हती. कोण? विठू नाईक. कोणाचे कोण? दामू शेट्टींचा, दामाजी पंथांचा मी चाकर आहे. बादशाहने विचार केला, दामाजी पंथांना, नामदेवरायांच्या वडिलांना ज्या वेळेला भांडारावर काम करायला मी नोकरी दिली, त्यावेळेला भांडाराच्या प्रमुखानं सांगितलं की हे गरीब कुटुंब आहे, हे झोपड्यात राहणारं कुटुंब आहे, मग यांच्याकडे नोकर कसं काय? बादशाह आश्चर्यचकित. दामाजी पंथ आपल्याला खोटं बोलले? तुम्ही दामाजी पंथांचा नोकर आहात, चाकर आहात? जी. कशा करता आलात? तुमचं जे धान्याचं भांडार मंगळवेड्याचं गोरगरिबाला वाटलं, जनता मरत होती, त्याची चुकोती घेऊन आलो, त्याची खर्ची घेऊन आलो. त्या भांडारात जितकं धान्य होतं तितक्याचे पैसे घेऊन आलो. तर भांडाराचा जो प्रमुख होता, त्या प्रमुखानं परिपत्रक बादशाला दिलं होतं, एवढ्या एवढ्या रुपयाचा आहे, म्हणजे इतक्या लाखाचं, इतक्या कोटीचा ह्याच्यात माल आहे. परिपत्रक बादशाला पोचलं होतं. तर बादशानं विचार केला, कशात आणलंय तुम्ही द्रव्य? सुरतीचे रुपये होते पहिले, वायदा भरायचा तर गाढवाच्या पाठीवर न्यावा लागायचा, कागदाचे पैसे नव्हते ना. तालुक्याला गाढवाच्या परगणे सुभेला न्यायचं असेल, सुभे परगणे म्हणजे तालुका जिल्हा, आपली ती भाषा निजामाची, ते गाढवाच्या पाठीवर न्यावा लागायचा. आता तो काळ आहे 700 वर्षापूर्वीचा, त्यावेळेला कागदाची नोट नव्हती, नाणी होती सुरतीची. कशावर आणलं? रथात आणलं, बैलावर आणलं, गाढवावर आणलं, घोड्यावर आणलं? नाही, मेरे साथी बोले. काय? कमरेची पुरचुंडी बाहेर काढली. त्याला कसनी म्हणायची, कसनी. कसनी. पैसे ठेवायचा लय दुष्काळ होता. माझ्या लहानपणी जुन्या बायका कंबळात नोटा टाच्या. कंबळ कळालं का तुम्हाला? ते फक्त लुगडं नेसणारीला असते. हो, साड्यावाल्याला कंबळ नाही, गुलाब नाही, झेंडू नाही, काहीच नाही. जुन्या काळातली 9वार लुगडं नेसणारी माऊली कंबळ असतं तिला. त्याला वटीपदर म्हणत असतात पुराणाच्या भाषेमध्ये. तिथून पुढं प्रसादाचा नारळ वटीपदरात द्यायची पद्धत झाली. काय पुरावा आहे, काय सिद्धांत आहे आपल्या संस्कृतीचा. त्याच्यात नोटा ठेवायच्या. काय जुन्या बायका. मी फार दिवसापासून भागवत करायचो माऊली, त्यावेळेला त्या 2-2 घंटे त्याच्या घड्या उकलत नव्हत्या नोटायच्या. 5 रुपयाची नोट, 2 रुपयाची नोट, इतक्या पिळा घातलेल्या ठेवायची. परिस्थिती नाजूक होती. चला, ह्या पुरचुंडीत काय आणलं असेल? महाराज अशा तलवारीच काढल्या. बादशाला बेजार करता, सरकारला बेजार करता, पण ते रूप, ते स्वरूप, ते काय, ते केळवाने, त्याच्यातलं तेच बघितल्याच्या नंतर जातीनं मुसलमान असलेला राजा सुद्धा प्रसन्न झाला. ठैर्य बोले, सरका बाजूला. बाजूला सरकलं. टाका म्हणे काय. पुरचुंडीची कसणी सोडली आणि ती वतू लागली. खळखळा ओतिल्या मोहरा, नीट मोजोनी पावते करा. खळखळा ओतिल्या मोहरा, खळखळ एवढीच पुरचुंडी, पण एवढा ढिगल लागला आणि नीट मोजून पावती करा.
शहा बोट घाली तोंडात, झाला रिकामी जागा पंढरीनाथ. शहा बोट घाली तोंडात, झाला रिकामी जागा पंढरीनाथ. वागू आपण शब्द, आपली ती पात्रता नाही म्हणण्याची. बोट घातलं बादशानं तोंडात. बाकीचे मंत्री महामंत्री पाहू लागले, काय झालं असं. सरकार देखील डोक्या इतका ढीग लागला आमदार साहेब. भांडाराच्या 5-25 पटीनं चुकती देऊन टाकली. मुजरा घातला, येतो सरकार, निघून गेले. दामू शेट्टीचा सत्कार करण्यासाठी बादशाचा ताफा पंढरपूरला, मंगळवेढ्याला. दामू शेट्टीचा सत्कार. तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी विचार केला, दामू शेट्टीचं कुटुंब राजा फुकून देतोय, आता जाळून टाकतोय, सगळ्यांना फाशी देतोय, हाती खाली तुडितोय, जिवंत नदीत टाकतोय, असं करतो राजा. पण महाराज काय मोठा अधिकार. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, बिदरच्या बादशानं हत्तीहून माळ घातली दामू शेट्टीला, हत्तीहून. विचारलं कशा करता, तर मालाची चुकती इथपर्यंत पोचली. तर दामू शेट्टीनं सांगितलं, नाही हो मी बेजार होतो, मी फक्त मरण स्वीकारण्यासाठी तयार होतो, आता तुम्ही मला कधी मारताल. नाही म्हणले, चुकती कोणी दिली, तुमचा सेवक आलता, त्याचं नाव होतं विठू नाईक. विठू नाईक नाव होतं. हार असा घालणार तसाच हातात घेतला, तुळशीच्या मंजुळाचा हार होता, नाही घेतला गळ्यात. सरकार माफ करा, कोण विठू नाईक हे मला एकदा विचारून येऊ द्या. तसेच मंगळवेढ्यातून धोम ठोकली, पंढरपुरात प्रवेश केला आणि पायरीपाशी आल्यावर बरडा फोडा देवाकडे गेले. देवा काय प्रकारे, काय 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 काय. भगवंतानं सांगितलं, आता दामू शेट्टी आपल्यावर काहीतरी वर्षाव करते, तुम्ही असं का केलं म्हणते. देवानं यमधर्मालाच बोलिलं, यमधर्माला बोलिलं. आणि दामू शेट्टीच्या स्वागताकरता यमधर्म हजर. दामू शेट्टीने सांगितलं, तुम्हाला कोण सांगितलं मधाती चुगलेगिरी करायची. आम्हाला कोणी सांगितलं नाही, आमच्याकडे न्यायपत्र आहे. तुमच्या दोन्ही खांद्यावरचे 2 जे चित्रगुप्त आहेत का, हे आम्हाला यांच्याकडनं न्यायपत्र मिळाले की तुमचा भक्तिपुरुषार्थ दयेचा इतका मोठा झाला आहे, प्रांत तालुका वाचण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा नाही केली. ही तुमच्याकडं दया आहे, याच्याकरता विश्वाचा मालक तुमच्याकरता विठू नाईक झालाय. ही तुमच्या दयेची पोच पावती. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. ती अवस्था सद्गुरू गुरुवर्य 108 उदासीन आखाड्याचे महंत महाराज ज्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर मला वाटत नाही आमदार साहेब आपले कोणाचेच तेज जीवनदास स्वामीच्या चेहऱ्या इतकं तेजस्वी नाही. का? कारण हे आचरणाचं तेज. त्यांचं जे तेज आहे कबेले मामा, ते आचरणाचं तेज आहे, आचरणाचं तेज. ह्या लोकांची तपाची साधना, आचरणाची साधना या संन्यास धर्मातली मोठी असते. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा, एवढी मोठी शक्ती असते त्यांच्या जीवनातली. आणि त्यांच्या त्या तपाच्या साधनेचं तेज, अत्यंत ही अवस्था एक क्षणभर सुद्धा ऑक्सिजन बाजूला काढता येत नाही. ते व्हेंटिलेटर लावल्याशिवाय एक क्षणभर सुद्धा श्वास असा मनानं घेता येत नाही. तरी पण चेहऱ्यावरचं तेज हे त्यांच्या आचरणाचं तेज आहे. हा त्यांच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे. आणि तुम्ही पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही नशीबवान माणसं आहात की तुम्ही पवित्र साधूच्या पाया पडता, तुम्ही सात्विक साधूच्या पाया पडता, तुम्ही आचरणशील लोकांच्या पाया पडता. महाराजांचं दर्शन घेत असताना संप्रदायाची परंपरा आहे म्हणून कोणी कोणापुढं वागतंय, तो भाग सोडून द्या. पण मन जर वाकवायचं असेल, मन वाकवायचं असेल तर आचरणशील लोकांचं दर्शन घेत जा, निश्चित तुमचा उद्धार होईल. आणि तुम्ही पुण्यवान. तुम्हाला श्रीगुरु जीवनदास स्वामींचा सहवास लाभला, त्यांचं दर्शन लाभलं, त्यांचं सानिध्य लाभलं, त्यांच्या शब्दाचा भक्तिपुरुषार्थ लाभला, त्यांच्या आशीर्वादाची कौ लाभली. हे तुम्ही पुण्यवान आहात. गावकरी मंडळी, बाभुळगाव ग्रामस्थांच्या वतीनं एवढ्या रेलचिलीच्या कालामध्ये एवढा अन्नदानाचं सत्र तुम्ही केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुमच्या मारुतीरायामध्ये आमदार साहेब एवढी मोठी ताकद आहे. पण या मातीतील प्रत्येक सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांना एक विनंती करतो, जास्तीत जास्त आपलं धर्म मंदिर मोठं होईल याची अपेक्षा अंतःकरणात ठेवा. कारण ही नैसर्गिक छोटी मोठी आपत्ती आली ना, ही आपत्ती टाळण्याचं काम त्याच्यात होईल. ही जागा सर्व जेवढी झाकता येईल तेवढी झाकण्याचा प्रयत्न करा. आणि
थोडंफार सहकार्य लागत असेल तर इकडं बोचकारे आमदार साहेबाला बी मारा. त्यांना ऐकलं मला सांगा, ते ऐकत येतच उगा आमचं आता कोकल्या टाकणं आहे, ते ऐकायचंच व्यक्तिमत्व आहे. ते करतील तुमच्यासाठी सगळं. सगळ्यांनी मिळून खंडेरायाची तळी उचलल्यासारखा हा सभागृह मोठा करा ही तुम्हाला विनंती करतो. हा धर्ममंडप आहे, हा दर्शन मंडप आहे, हा भजन मंडप आहे, हा अन्नदानाचा मंडप आहे. त्याच्यात हजारो जीवनभर आपण नसताना सुद्धा त्याच्यात आपली बाळं लेकरं नातूपंतू जेवत राहतील, त्याच्यात लग्न होतील मुलीबाळींचे. ते सुद्धा यज्ञेच 124 यज्ञापैकी एक ते काम करत राही तुम्हाला विनंती करतो. दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम करतो. श्री गुरु पुरंदास स्वामी एका पवित्र परंपरेतले आहेत, जिथं संभाजीनगरचा एक आश्रम सांभाळतात, पालफाट्यावरचा आश्रम सांभाळतात, जालन्याचा आश्रम आदी करून ही सगळ्या आश्रमामध्ये त्यांचं वलय आहे. असे पुरंदास स्वामी सतत आग्रह करतात. त्या परिसरातही मला खूपसं संभाजीनगरमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हालाही प्रणाम करतो. या परिसरातून आलेल्या माझ्या शेतकरी राजांना साष्टांग दंडवत करतो. राजकीय क्षेत्रातले, व्यापार क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, कला क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातले, सर्व क्षेत्रातल्या पत्रकारित आदी करून सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. माझ्या वारकऱ्यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठोबा रखुमाई.